आमच्या सर्वांच्या द्वारे तुझ्या अजून सेवा आमच्या जीवनातून घरातून घडू दे अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. प्रार्थना ऐकली, आभार आणि उपकार मानतो. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो. आमेन. बोलो येशू मसीह की. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि आज आपण देवाचं वचन काढूया. गणनाचं पुस्तक अध्याय क्रमांक 17 आणि 5 वचनाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या शेजाऱ्याला म्हणा की प्रभूने तुला निवडला आहे. आपल्या शेजाऱ्याला असं आपल्याला बोलायचं आहे की प्रभूने तुला निवडला आहे. मागचा व्यक्ती असेल तर मागच्या व्यक्तीला सांगा प्रभूने तुला निवडला आहे. एकमेकांना म्हणायला सांगितलं आहे आणि तुम्हाला एकमेकांना म्हणले तर पुढे जाणार आहे. विश्वास आहे का की प्रभूने आम्हाला या जगातून निवडला आहे, या जगातून आम्हाला निवडला, आमच्या वंशवाळीतून देवाने आम्हाला निवडला, आमच्या कुटुंबातून देवाने आम्हाला निवडला, आमच्या खानदानीतून देवाने आम्हाला निवडला आहे, आमच्या नातेवाईकातून प्रभूने आमची निवड केलेली आहे, आमच्या गावातून देवाने आमची निवड केलेली आहे. पुष्कळ लोक जगामध्ये आहेत परंतु आमची निवड का केली आहे हे महत्त्वाचं आहे. गावात पुष्कळ लोक आहेत, तालुक्यात जिल्ह्यात पुष्कळ लोक आहेत आणि या घरात पण जास्त लोक आहेत, 4 ते 5 6 लोक आहेत. त्या लोकांमधून प्रभूने आमची का निवड केलेली आहे याकडे आम्हाला बारकाईने लक्ष द्यावं. येशू मसीह की. देवाचा आम्ही आभार माना, देवाचा आम्ही स्तुती करा, प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या की आज तुमच्या कुटुंबातून देवाने तुमची आणि माझी निवड केली आहे आणि त्याने आशीर्वादित लोक म्हणाल का आमेन. आशीर्वादित आहे. शेजाऱ्याला सांगा तू आशीर्वादित आहे. आमेन. आणि आशीर्वाद देण्यासाठी देवाने तुमची आणि माझी निवड केली आहे. निवड करण्याच्या पाठीमागे देवाचे हे कारण आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनात परमेश्वराची सेवा कोणाची परमेश्वराची सेवा तुमच्या आणि माझ्या जीवनात घडून येईल. आणि याच्यापेक्षा मोठा आनंद जगामध्ये काहीच नाही की देवाने मला निवडला आहे आणि मी त्याची सेवा कार्य करत आहे. जगाच्या भाग्य शब्द वापरला जातो, हे माझं भाग्य आहे. विश्वास नाही, आम्ही तुमच्या वचनावरती विश्वास करू की माझी निवड विश्व निर्माण करण्याच्या अगोदर देवाने माझी निवड केलेली आहे. 2 वर्षाची 10 वर्षाची 20 वर्षाची योजना नाही. काही लोकांना मारत असेल तर अचानक निवड केली आहे. तर तुमची आणि माझी देवाने अचानक निवड केलेली नाही. हे सर्व जग निर्माण करण्याच्या अगोदर देवाने तुम्हाला आणि मला ठरवलेलं होतं की तुम्ही माझी सेवा कार्य करणार आणि ह्या दिवशी, या तारखेला, या वेळेमध्ये, या वारी, या सणाच्या दिवशी किंवा ह्या दिवशी मी तुमची निवड करत आहे. आमेन. चला, देवाने माझी निवड केली म्हणून जोरदार देवासाठी टाळ्या वाजवा. येशू मसीह की. चला, गणनाचं पुस्तक अध्याय क्रमांक 17 कडे आपण जाणार आहोत. मिळेल सगळ्यांना? मिलो का नाही मिलो?
मेलो ना बाबा पाचव फेर पाचव. ज्या पुरुषाला निवडी त्याच्या काठीला अंकुर फुटतील. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत ते त्यांची कुरकुरणी या शब्दाने बंद करीत. ऐकले सगळे जणांनी. तर परमेश्वराच्या वचनामध्ये देवाने जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की एका व्यक्तीची निवड केलेली आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे अहरोन. अहरोन हा मोशेचा भाऊ आहे आणि मला ठाऊक आहे की मोशे हा कसा होता बोलताना बोबडा. आणि मग त्याला बोलता येत नसताना पुन्हा प्रभूचा आवाज आला आणि प्रभूने त्याला सांगितलं की तू तुझ्या भावाची निवड कर. आणि मग त्याची जी निवड आहे ही पवित्र आत्म्याच्या कृपेने मोशेने केली आहे. आमेन. आणि जशी त्याची निवड झालेली आहे तर देवाच्या वचनामध्ये मी पाहतो ज्या व्यक्तीला देवाने निवडलं, परमेश्वराने निवडलं आणि नवीन करारात आज ख्रिस्ताने तुम्हाला निवडलं. असं लिहिलं आहे की ज्या पुरुषाला निवडून घेईल त्याच्या काला अंकुर फुटतील. काय फुटतील? सगळेजण अंकुर सांगा. अंकुर कुठं कुठं फुटते सांगा मला. घरातले पदार्थ सांगा. एक दोन. बटाट्याला अंकुर फुटतात. मग हरभऱ्याला देखील अंकुर फुटतात. असे अनेक उदाहरण तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्याला अंकुर येतात आणि मग अंकुर आल्यानंतर मला काय शिकायला या वचनातून मिळत आहे. आता तुम्ही आणि मी या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे परमेश्वराचं वचन. म्हणा येशू मसीह की. देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की ज्या लोकांना परमेश्वर निवडतो त्या देवाची निवड तुमच्या आणि माझ्या जीवनात कधीच व्यर्थ नसते. ज्या व्यक्तीला देवाने निवडलं त्या व्यक्तीचा देव त्याच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करून घेत असतो. म्हणा आमेन. देवाची इच्छा आहे की त्या व्यक्तीला त्याच्या गौरवासाठी आणि या जगातल्या लोकांच्या उद्धारासाठी किंवा मध्यस्थीसाठी देव त्या निवडलेल्या पात्राचा किंवा त्या स्त्रीचा किंवा त्या पुरुषाचा देव मार्गाने उपयोग करत असतो. म्हणाल का आमेन. मग देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही आणि ह्या अध्यायाचे जर बारकाईने परीक्षण केलं आणि जर वाचलं तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल आणि तुम्हाला आणि मला समजेल. या ठिकाणी कुळ वगैरे दाखवलेले आहे ना. आमच्या वंशवळीतून आणि त्यांच्या कुळातून किंवा आमच्या कुळातून असंच म्हणत चाललंय. आणि मग परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो मोशे आणि अहरोन हे दोघे जण भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. आणि सख्या भावांना परमेश्वराने त्याच्या सेवा कार्य करण्यासाठी निवडलेला आहे. आणि अहरोन आणि त्या मुलांचं काम होतं ते एक पास्टरकी सेवा कार्य करण्याचं होतं, एक पालकीय सेवा कार्य करण्याचं. बोलो येशू मसीह की. आणि ते विश्वासाने पालकीय सेवा कार्य करण्याचं अहरोन आणि त्याचे मुलं त्याचा परिवार हे काम करत होतं. येशू मसीह की. आणि दर्शनमंडपातील ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची देखील त्यांना संरक्षण करण्याचं किंवा राखण करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं आहे. येशू मसीह की. तर ते विश्वास
कामास्तव देवानं त्यांना निवडलं आणि ज्या कामाची देवाने त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी ते पूर्ण पार पाडत होते. येशू प्रभू की. आणि मग ही जबाबदारी ही सेवा कार्य पार पाडत असताना परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे की काही विरोधी लोक, अपोज करणारे लोक, विरोध करणारे लोक मोशेला आणि आरोनाला विरोध करण्यासाठी ते उभे राहिले. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की मोशेचा आणि अहरोनाचा देव चांगल्या रीतीने त्या काळामध्ये उपयोग करू लागला. आणि जसा जसा त्यांचा उपयोग होऊ लागला काही वैरी लोक तयार झाले मंडळीमधून, काही दुश्मन तयार झाले मंडळीमधून. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहतो आणि मला या वचनामधून अजून काही शिकण्याची गरज आहे. वचन 2 वाचा. इस्रायल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदाराकडून प्रत्येकी एक अशा 12 काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्यांचे नाव लिही. तर तुम्ही आम्ही पाहतो ज्याचं त्याचं काम ज्याला त्याला करायचं आहे. माझं काम आणि माझ्या परिवाराचं काम देवाने जे आम्हाला दिलं आहे आम्ही ते करत आहोत. आणि मंडळीतल्या लोकांना जे काही देवाने काम दिलेलं आहे मंडळीतल्या लोकांनी त्या कामाचा भार उचलणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? तुम्ही माझ्या कामामध्ये लुडबुड करू नका मंडळीतले लोक, आणि मी तुमच्या कामामध्ये लुडबुड करणार नाही. देवाने त्या काळात प्रत्येकाला काम दिलं होतं, परंतु या ठिकाणी वचनात आलं की मंडळीतले त्या काळातले काही लोक होते आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे पहिलं नाव आहे कोरह. कोरह, जोरात म्हणा कोरह. दुसरे नाव आहे दथार, म्हणा सगळं दथार. तिसरे नाव आहे अबीराम, म्हणा अबीराम. हे 3 लोक आहेत आणि या 3 लोकांना देखील दर्शन मंडपामध्ये काम लावून देण्यात आलं होतं देवाच्या मंदिरात. आणि या 3 लोकांनी एक डाव रचला आहे, एक खेळ मांडायचा त्यांनी विचार केलेला आहे. आणि तो खेळ कोणाच्या विरुद्ध करायचा, डाव कोणाच्या विरुद्ध करायचं, तर मोशे आणि अहारोन यांच्या विरोधात ते उभे राहिलेले आहेत. मंडळीमध्ये 3 लोकांमध्ये दुराचाराचं काम चालू झालं. त्यांच्यामध्ये इगो आला, त्यांच्यामध्ये दुसऱ्या भाषेमध्ये गर्व आला आणि तिसऱ्या भाषेमध्ये जरी पाहिला त्यांना पास्टरची खुर्ची हवी आहे. कळतंय तुम्हाला? कोणाची खुर्ची हवी? पास्टरची खुर्ची हवी. पण देवाने ज्याचं त्याचं काम ज्याला त्याला दिलेलं आहे, तरी देखील ह्या 3 लोकांना लोभ सुटला. आणि लोभ देवापासून आहे का? यस, लोभ देवापासून आहे का? जो लोभाचा लोभी, लोभ हा देवापासून जर नाही तर ती दुसरी कुठली तरी ताकद आहे आणि त्या ताकदीचं नाव शैतान बायबलमध्ये आहे. आणि जसा त्यांना लोभ सुटला त्यांनी एक षड्यंत्र रचलं की आम्हाला पण पास्टर व्हायचं. काय व्हायचं? आणि आम्ही पास्टर होतो तर आम्हाला आजच्या भाषेमध्ये त्या काळात अहरोनाची जागा आम्हाला पाहिजे. आणि हा आम्हाला पास्टर विश्वास
कामाची जागा पाहिजे आम्हाला. पहा, आणि मग तुम्ही आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो याजक देवाबरोबर प्रामाणिक होता, पण मंडळीचे लोक त्यांना जे काही काम दिलं आहे दर्शन मंडपात सेवा कार्य करण्याचं त्याविषयी प्रामाणिक नव्हते. आज स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही देवाबरोबर प्रामाणिक आहात का? शेजाऱ्याला विचारा, तू देवाबरोबर प्रामाणिक आहे का? आणि स्वतःचं अंतःकरण हे साक्ष देणार आहे की मी देवाबरोबर प्रामाणिक आहे त्याची सेवा कार्य करण्यासाठी. आमेन. सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे. आपल्याला सगळ्या जणांना कोणाची सेवा कार्य करायची? प्रभू येशू ख्रिस्ताची काय करायची आहे? सेवा कार्य करायची. कशी करायची ती? प्रामाणिकपणे, आनंदाने आणि देवाच्या इच्छेप्रमाणे. या प्रकारे विश्वासाने जर तुम्ही प्रभूची सेवा कार्य करत आहात, देवाचं काम करत आहात, तर देव त्याचं पारितोषिक तुम्हाला आणि मला देत असतो. आणि देव मंडळीच्या प्रत्येक लेखनाचा किंवा त्या लीडरचा किंवा व्हॉलंटियरचा किंवा देव उपयोग करू लागत आहे. आणि यामध्ये काय होतं, जसा जसा देव वापर करू लागतो, काही काही मंडळीच्या लोकांमध्ये इगो येतो, गर्व येतो आणि काही होतं. आणि मग या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो जवळपास 250 लोक आहेत. किती आहे? मला सांगा. 250 लोक. या 3 लोकांमध्ये सैतान शिरला. किती लोकांमध्ये? आणि 3 लोकांनी आता 250 लोक तयार केले. तुम्ही माझ्या टीम मध्ये या, तुम्ही माझ्या टीम मध्ये या, तुम्ही माझ्या टीम मध्ये या, तुम्ही माझ्या गटात या, तुम्ही माझ्या पक्षाचे व्हा, तुम्ही माझ्या या. मग आपल्याला असं करायचं. मग 1 2 3 4 असे करता करता जवळपास 250 लोक या 3 लोकांच्या बाजूने झाले. पहा, आणि पहिले 3 आणि हे 250 किती झाले? आकडा लक्षात ठेवा. 253 लोक. आता त्यांची युनिटी झाली आहे, त्यांची एकी झालेली आहे आणि ते एक मताचे, एक विचाराचे झालेले आहे. आणि त्यांचा बॉस जो आहे तो दुरात्मा आहे, सैतान आहे, अशुद्ध आत्मा आहे. आणि मग या 253 जणांना सैतानाच्या आत्म्याने लोभाच्या विचारांमधून घालून किंवा पास्टरची खुर्ची मला हवी आहे त्या विचाराने त्यांच्या मनामध्ये काम करून त्यांच्या जीवनावर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या शरीरावर आणि त्यांच्या आत्म्यावर ताबा मिळवला. येशू प्रभू की. आणि जसा शैतानी आत्म्याने त्यांच्यावरती झपाटा टाकला, तसे हे 253 लोक एकजूट होऊन मोशे विरुद्ध आणि अहारोना विरुद्ध बोलायला त्यांनी चालू केलं. येशू प्रभू की. तुम्हाला आणि मला बायबल असं सांगतं की मोशे आणि अहारोन हे साधारण लोक नव्हते. यांना देवाने निवडलेलं होतं, देवाने त्यांना वेगळं केलं होतं. आणि इस्रायलच्या कल्याणासाठी किंवा त्यांना गुलामगिरीतून बाहेर करण्यासाठी देव या लोकांचा महान रीतीने उपयोग करत होता. आजही जगामध्ये जे निवडलेले पात्र आहेत त्यांचा देखील देव महान रीतीने उपयोग करतो. म्हणा आमेन.
प्रत्येक निवडलेला पात्र तो कोणत्याही कुटुंबातला असू द्या, पण त्याची जर प्रभू येशू ख्रिस्ताने या जगातल्या लोकांची सेवा कार्य करण्यासाठी जर निवड केली असेल तर लक्षात ठेवा, तो प्रत्येक व्यक्ती देवाच्या राज्याच्या महान उपयोगी पडणारा व्यक्ती आहे. देव त्याचा महान रीतीने या संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा महान रीतीने उपयोग करेल. म्हणा सगळेजण आमेन. आणि जसा जसा उपयोग लागतो, देवाचं काम जसं वाढत 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 चालतं, तसे वैरी, तसे दुश्मन, तसे शत्रू चारी बाजूकडून वाढत 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 चालतात. ध्यानात ठेवा, सेवा इट इज नॉट जोक. सेवा ही जोक नाही, मजाक नाही, टिंगल नाही आणि चेष्टा नाही. सेवा ही फार गंभीर आहे. म्हणा सगळेजण आमेन. काय आहे? गंभीर आहे. आणि मग 253 लोक किंवा सरदार यांच्या विरुद्ध बायबल सांगते ते काय झाले आहे? उभे राहिलेले आहे. का? प्रभू यांचा महान रीतीने उपयोग करू लागला आणि जसा जसा देव त्यांचा उपयोग करू लागला मंडळीमध्ये, तर मंडळीमध्ये कधी सुधारला नाही. मोशाने काय केलं नाही? बादशाह, ऑर्डर करणारे, दुसऱ्यांना काम सांगणारे, असे हे देवाचे सेवक नव्हते. स्वतः काम करणारे लोक होते. देवाचा सेवक स्वतः काम करणारा पाहिजे. आमेन. स्वतःने काय केलं पाहिजे? त्यांना आम्ही हुकूम करणार नाही, आम्ही काम दुसऱ्या व्यक्तीला सांगणार नाही, तर आम्ही स्वतः सेवा कार्य करण्याचं जर निवडलं आहे, आम्हाला स्वतःला वाकावं लागेल. म्हणा आमेन. स्वतःला झुकावं लागेल आम्हाला. हे फार महत्वाचं आहे. लोकांवरती आम्हाला रुबाब चालू जमणार नाही. आम्हाला सेवा कार्य करण्यासाठी ठेवली लोकांची सेवा कार्य फार महत्वाचं आहे. येशू मसीह, कारण प्रभू जो आहे तो मंडळीला प्रभू आहे आणि मंडळी ही प्रभूची आहे. कोणाची आहे? मंडळी ही प्रभूची आहे. ही ध्यानात ठेवा. ही पास्टरची नाही आणि कुठल्या सेवकाची नाही. आणि म्हणून या मंडळीवरती तुम्हाला रुबाब नाही चालवायचा, हुकूम नाही चालवायचा, बादशाह व्हायचं नाही. तर तुम्हाला त्या मंडळीची किंवा त्या आलेल्या लोकांची, तुम्हाला आणि मला निवडलेल्या पात्राला सेवा करावी लागते. सेवा हा 2 शब्द आहे. जगात अनेक सेवा आहेत, पण सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात उत्तम सेवा ही ख्रिस्ताची आहे. ख्रिस्तानी ह्या सेवेची सुरुवात जगामध्ये करून दाखवलेली आहे. सेवा काय आहे? बोलणं फार सोपं आहे, पण त्या सेवेमध्ये जो माणूस करतो ना, ती सेवा करणं फार कठीण आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेस ही सेवा कार्य करण्यासाठी तुम्ही आम्ही उतरतो, अंधाधुंदी उतरू नका सेवा कार्यामध्ये. आमेन. उतावळेपणाने म्हणायचं नाही, हा मला आता पास्टर बनायचंय, हा मी पण वर्शिप लीडर बनणार, हा मी पण असं करणार, मी पण असं करणार, मी पण करणार. तिथून बोलणं फार सोपं आहे. ज्यावेळेस या वेदीवरती देवाच्या साक्षपटासमोर किंवा देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आणि उभा राहतो, त्यावेळेस तुम्हाला मला कसं वागायचं नाही शिकावं लागत पाहिजे. ही फार सेवा आहे, ही प्रभूची सेवा आहे. लक्षात ठेवा, येशू मसीह की कार्य करत असताना कधी उतावळ व्हायचं नाही. या 3 लोकांसाठी काय व्हायचं नाही, नेहमी लक्षात ठेवा. उतावळे माणसं जे असतात ना, काय काय करतात आम्हाला सगळं माहिती.
जगातले कोणतेही लोक धरा, उतावळ्यापणा त्यांच्यामध्ये असेल ना, ते कुठं कुठं प्रॉब्लेम करून ठेवतात, त्याला कधीच सांगता येणार. म्हणून उतावळ्यापणाने प्रभूची सेवा कार्य करण्याची कधीच तुम्ही आणि मी निवड करायची नाही. देवाच्या आत्म्याने, देवाच्या सेवकाच्या द्वारे आमची निवड झाली पाहिजे. आता ज्यांना बायबल वाचता येत नाही, ज्यांना प्रार्थना करता येत नाही, ज्यांना आराधना करता येत नाही, अशा व्यक्तीला देवाचा आत्मा म्हणल, पास्टर विश्वास गडाख या व्यक्तीची निवड कर, असं होईल का? त्याला वाजवता येत नाही काहीच, वर्शिप लीडर उदाहरणार्थ, आणि त्याला काहीच येत नाही, आणि मग देवाचा आत्मा त्याची निवड करून त्याला तिथं उभं कर, कधीच म्हणू शकणार. कारण मंडळीला चालवणं म्हणजे सोपं नाही. येशू प्रभू की देवाचा आत्मा ही नेमणूक करणार आहे. वाचा एक वचन तुम्हाला आणि मला सांगतो, 20:17 वचन. प्रेक्षितांचे कृत्य 20वा अध्याय 17 वचन. मग त्याने मिलेताहून इफिसात निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. पुढे ते त्याच्या जवळ आल्यावर त्याने त्यास म्हटले, मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो. तर तुम्ही आणि मी जवळपास 17 ते 28 या वचनाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला आणि मला या ठिकाणी शिकायला मिळत आहे की मंडळीमध्ये जे मंडळीचे लोक आहेत, देव पवित्र आत्म्याच्या द्वारे, वडिलांच्या द्वारे म्हणजे सेवकांच्या द्वारे त्या मंडळीतल्या लोकांची निवड करणार असतो. म्हणजे कोणाला क्वायर मध्ये घ्यायचं, कोणाला वाजवायला या ठिकाणी घ्यायचं, कोणती सेवा त्यांच्यातलं स्किल बाहेर काढून योग्य प्रकारे करणार आहे. मग त्यांना प्रत्येकाला एक 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 काम दिलं जातं. सगळ्यांना सारखं काम दिलं जाणार नाही. प्रत्येकाची आमची देवाने दिलेली क्वालिटी आहे ती सगळ्यांची वेगवेगळी आहे, आणि म्हणून देवाच्या सेवकाच्या द्वारे त्या लोकांची निवड करणार असतो. आमेन. देवाच्या आत्म्याने निवडलं पाहिजे आम्हाला. तर तो व्यक्ती किंवा ती माणूस किंवा स्त्री योग्य प्रकारे देवाची उपासना या ठिकाणी करू शकते किंवा संदेश देऊ शकते. हे फार गंभीर आहे. जर देवाच्या आत्म्याने जर निवडलं नाही तर विरुद्धार्थी करा, या ठिकाणी त्या व्यक्तीला उभा केलं तर तो व्यक्ती धिंगाणा घातल्याशिवाय राहणार नाही. वेदीत चालवणं एक शिस्तीचा भाग आहे. आमेन. डिसिप्लिन आहे. जर ह्या वेदीवरून खेळ जर मांडला डोंबऱ्यासारखा तर मंडळी पण तशीच बनणार आहे. पण जर आमचा प्रभू हा डिसिप्लिन किंवा शिस्तीचा जर आहे तर या ठिकाणी उभा राहणारा व्यक्ती पण शिस्तीचाच पाहिजे. सगळ्यांना आमेन. मग परमेश्वराच्या वचनामध्ये पाहतो की देवाचा आत्मा पास्टरच्या द्वारे किंवा मंडळीचे जे वडील आहेत, सेवक आहेत, त्यांच्या द्वारे सेवक निवडतो किंवा चर्च मध्ये लागणारा शिक्षक आहे. 5 पदरी सेवा इफिसकराच्या पुस्तकामध्ये आम्हाला बघायला मिळते. कुणी वाचक आहे ना, कुणी टीचर आहे. अशी 5 प्रकारे सेवा कार्य तुम्ही आम्ही पाहतो. आणि या 5 प्रकारचे सेवा कार्य मंडळीत देण्यासाठी देवाचे सेवक मंडळीतल्या लोकांमधून त्यांची या ठिकाणी निवड करत असतात. त्यांना कशाचं दान मिळालेलं आहे? शिक्षणाचं दान मिळालं तर त्या व्यक्तीला शिक्षण देण्याचा अभिषेक करण्यात येतो आणि तो व्यक्ती खोल शिक्षण मंडळीतल्या लोकांना देणार आहे.
ज्यावेळेस मी गैरहजर असेल उदाहरणार्थ, त्यावेळेस त्या शिक्षकाला मी जबाबदारी देईन की आजचं चर्च तुम्हाला चालवायचं आणि तो व्यक्ती या ठिकाणी उभा राहून माझ्या गैरहजेरीमध्ये या ठिकाणी ह्या मंडळीला तो शिक्षण देणार.